नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तालेख कसा काढायचा हा भाग अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर वृत्तालेख कसा काढायचा यासाठीचं सुरुवातीला आपण एक उदाहरण अभ्यासूया। उदाहरण बघा काय आहे, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्तालेख काढा। आता माहिती कोणती दिली बघा, काही स्थान दिलेले आहेत जसे की कारखाने, घरे, रस्ते, दुकाने, कार्यालय आणि अन्य, आणि त्यासाठीचा लागणारा वीज पुरवठा एककामध्ये दिलेला आहे। जसं की कारखान्यासाठी 24 युनिट वीज लागतं, घरांसाठी 14 युनिट, रस्त्यासाठी 4 युनिट, दुकानासाठी 5 युनिट, कार्यालयासाठी 6 युनिट आणि अन्य 4 युनिट। या पद्धतीनं स्थान आणि त्यासाठी लागणारा वीज पुरवठा एककामध्ये दिलेला आहे। तर या पद्धतीचा प्रश्न असणार आहे। सुरुवातीला वृत्तालेख काढण्याआधी आपल्याला एक सारणी तयार करावी लागेल आणि त्या सारणीवरून आपल्याला केंद्रीय कोनाचं माप काढून घ्यावं लागेल। केंद्रीय कोनाचं माप आपण काढून घेतलं की त्यानंतर वृत्तालेख काढायचा आहे। तर आता सारणीमध्ये कोणकोणते घटक असणार आहे? पहिला असणार आहे वीज पुरवठा, जे स्थान दिलेलं आहे म्हणजे प्रश्नामध्ये विचारलेला घटक जो असेल तो पहिला असेल। त्यानंतर एकक असणार आहे आणि तिसरा घटक करायचा आहे केंद्रीय कोनाचे माप। आता बघा याच्यामध्ये कारखाने एकक सगळे आपण लिहून घेऊया प्रश्नामध्ये। कारखान्यासाठी 24 एकक वीज लागतं, घरासाठी 14, रस्त्यासाठी 7, दुकानांसाठी 5, कार्यालयासाठी 6, अन्य 4। ठीक आहे, प्रश्नात दिलेली माहिती आपण सारणीच्या रूपात मांडून घेतलेली आहे। आता एकूण किती एकक वीज लागतं ते सगळं आपण काय करून घ्या, एकूण या रकान्यामध्ये काढून घ्या। जसं 6 4 10 15, त्यानंतर 22 आणि 4 26 आणि 10 36, 36 आणि 4 40 आणि 20 60, म्हणजे एकूण वीज किती झालं 60 एकक। मग केंद्रीय कोनाचं माप किती असतं 360 अंश। मग 360 पैकी कारखान्याला लागणारे युनिट किती आहे 24। ठीक आहे, म्हणजे 60 पैकी कारखान्यासाठी लागणारे युनिट गुणिले केंद्रीय कोन केलं तर आपल्याला केंद्रीय कोनाचं माप मिळू शकतं। काय करायचं बघा, एकूण जे येतं इथं प्रश्नामध्ये जो दिलेला असतो एकूणचा कॉलम, या एकूण पैकी प्रत्येक घटकासाठी जी माहिती दिलेली आहे, जी संख्या दिलेली आहे ती मांडून घ्यायचं आणि गुणिले त्याला केंद्रीय कोन करायचं। जसं की बघा आता एकूण युनिट किती आहे 60 किंवा 60 एकक, त्यापैकी कारखान्याला किती एकक वीज वापरली जाते 24, म्हणजे 60 पैकी 24 एकक इतकं युनिट किंवा वीज हे कारखान्याला वापरलं जातं। तर 360 पैकी काढायचं आहे कारण केंद्रीय कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, या पद्धतीने हे सोडवत जायचं आहे। आपण कच्चं सोडवू शकतो की जसं की बघा 24/60 गुणिले 360 केलं की 0 गेले 6 1 6 6 6 36, 24 टक्क किती येईल मग 4 सख्ख 24, 2 4 6 12 आणि 2 14, म्हणजे पहिल्या केंद्रीय कोनाचं माप किती आलं 144 अंश। ठीक आहे, याच पद्धतीने आपण प्रत्येक केंद्रीय कोनाचं माप काढत जाणार आहोत। दुसरं बघा आता रस्त्यासाठी 60 पैकी एकूण 14 युनिट यूज घरासाठी वापरले जाते, म्हणजे 360 पैकी किती, म्हणजे आता इथे किती करावं लागेल बघा 14/60 गुणिले 360, म्हणजे 6 6 36, म्हणजे 14 सख्ख 6 24 8 2 6 1 6 आणि 2 8। ठीक आहे, घरांसाठी 84 अंश। आता पुढे बघा 60 पैकी 7 युनिट रस्त्यासाठी वापरलं जातं, तर 360 पैकी किती, म्हणजे साधारणतः मला 7 सख्खम 42, म्हणजे हे येणार आहे 42 अंश। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा दुकानासाठी 60 पैकी 5 युनिट दुकानासाठी, तर 360 पैकी किती, म्हणजेच हा भागाकार मी तर 6 राहणार आहे। ठीक आहे, 60 सख्ख 360, 5 सख्ख 30, पुढचा आलेला आहे 30 अंश। त्यानंतर पुढे बघा कार्यालयासाठी 60 पैकी 6 वापरलं जातं, तर 360 पैकी किती, एकदा 6 6 36, दुसरं उत्तर किती आलं आपलं 36 अंश। त्यानंतर बघा 60 पैकी 4 एकक वीज अन्य कारणासाठी, तर हे आलं 360 अंश। हा भागाकार केला की 6 चौक 24,
24°. ठीक आहे. या पद्धतीने आपण प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार सर्व केंद्रीय कोनांची मापे काढून घेतलेली आहेत. आता बघा काय करायचं आहे. प्रश्नामध्ये डायरेक्ट कच्च्यामध्ये केंद्रीय कोनाची मापं काढून वृत्तालेख काढायचं नाही आहे. तर ह्या सारणीसाठी तुम्हाला मार्क असणार आहे. त्यामुळे वृत्तालेखाचा प्रश्न आला की प्रथम तुम्ही केंद्रीय कोनाचं माप काढण्यासाठीची सारणी तक्ता तयार करून घ्यायचं. शक्यतो असंच न सोडवता तक्त्याच्या रूपामध्ये जर तुम्ही तो केंद्रीय कोनाचं माप काढलं तर तुमचं उत्तर प्रभावी दिसू शकतं. त्यामुळे शक्यतो तक्त्याच्या स्वरूपात काय करायचं आहे, तुम्ही ते केंद्रीय कोनाची मापं काढायची आहेत आणि त्यानंतर मग त्या केंद्रीय कोनांच्या मापाच्या आधारे आपण वृत्तालेख काढू शकतो. ठीक आहे. तर आता आपण वृत्तालेख काढूया. आता बघा वृत्तालेख काढण्यासाठी सर्वात पहिली पायरी आहे की तुम्ही योग्य त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं. आता वर्तुळ किती असावा काय याची काही मर्यादा नाही आहे, परंतु सगळी केंद्रीय कोनाची मापे आणि त्याच्यामध्ये दाखवलेले घटक तुम्हाला लिहिता येतील. साधारणतः एवढा तुमचा वर्तुळ असणं आवश्यक आहे. सुरुवातीला काय काढून घ्यायचं आहे, कंपासच्या सहाय्यानं एक वर्तुळ काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. आपण एक वर्तुळ काढून घेतलेला आहे. तर आता वर्तुळ काढून घेतल्यानंतर बघा काय करायचं आहे, अंदाजे आपण जिथं जो केंद्र पकडलेला आहे तो केंद्र पकडून काय करायचं आहे, एक त्रिज्या काढून घ्यायची आहे. बघा वर्तुळ काढल्यानंतर जो तुम्ही केंद्रबिंदू पकडलेला आहे त्याच्यातून कोणत्याही दिशेला एक त्रिज्या काढून घ्यायची आहे. आता पहिला जे कोण तुम्ही काढणार आहे तो क्रमाने काढत जायचं. पहिल्यांदा कारखान्यासाठीचा केंद्रीय कोन काढत जायचं, त्यानंतर घरे रस्ते या क्रमाने तुम्ही काढत जायचं, म्हणजे तुमचे कोन चुकणार नाही. ठीक आहे. मग आता पहिला कोन काढूया आपण. आता त्यासाठी कोन मापक या पद्धतीने तुम्हाला त्या त्रिज्येला जुळवावं लागेल. ठीक आहे. केंद्रबिंदूजवळ बरोबर तुमच्या कोनमापकाचा मध्यभाग म्हणजे 90° उभी रेष आली पाहिजे. आता तुम्ही मोजायचं 144°. मोजताना नेहमी शून्यापासून मोजत जायचं. 90 येईल, त्यानंतर बघा 100, 140, नंतरच्या 4 रेषा पेन्सिलनं खून करून घ्यायचं. ठीक आहे. तर त्यानंतर 144ची रेष जुळेल केंद्रबिंदूपासून, तिथून ती रेष वर्तुळापर्यंत न्यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे हे झालं आता किती अंशाचा, 144°. आता मी वरच्या दिशेने काढत आहे. तुम्ही त्रिज्या कुठल्या बाजूने घेतलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही वरच्या दिशेनं किंवा त्या त्रिज्याच्या खालच्या दिशेने तुम्ही काय करू शकताय, तर सगळी केंद्रीय कोनाची मापं दाखवू शकताय. एकतर तुम्ही त्रिज्येच्या वरच्या बाजूने दाखवू शकताय किंवा जिथं त्रिज्या पकडल्या त्याच्या खालच्या बाजूने. त्रिज्या तुम्ही कुठल्या दिशेला घेतलेला आहे त्यावरून तुमचं त्या पद्धतीनं ती आकृती दिसेल. आता त्यानंतर बघा घर. आता घरासाठी काढताना तुम्ही कोनमापक पुढच्या जी रेष ओढलेली आहे तुम्ही म्हणजे 144°साठी तिथं तो कोनमापक जोडायचा. आता किती आहे बघा घरासाठीचं 84°. ठीक आहे. इथं आहे 80, 84. हे किती आलेलं आहे, 84°. त्यानंतर पुढे बघा 42°. तर परत कोनमापक आपण इथे ठेवणार आहोत. शून्यापासून मोजायला चालू करायचं आहे. 40 इथं आहे, 40 नंतरची 2 घरं, 42°. हा कितीचा काढलेला आहे आपण, 42°. त्यानंतर बघा 30°चा काढायचा आहे. ठीक आहे. ज्या दिशेनं तुम्ही कोन मोजत आलेला आहात त्याच दिशेनं मोजत यायचं आहे. आता किती अंशाचं काढायचं आहे आपल्याला, 42 नंतर 30°. कितीचा काढला आपण हा आता, 30°. त्यानंतर पुढे बघा कार्यालयासाठी 36°.
5 35 आणि 1 36. त्यानंतर शेवटचा आहे अन्य 4, ते किती असणार आहे 24 अंश. साधारणतः कोण माप तुम्ही पाहू शकताय. इथं जर ठेवला तर ती रेष तुमची साधारणतः 24 अंशला आलेली असते. तर येणार आहे 24 अंश. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही वृत्तालेख काढायचा आहे. आता राहिलेली माहिती त्याच्यामध्ये दर्शवायची आहे. 144 अंश कशासाठी आहे? कारखाने. 84 अंश कशासाठी आहे? घरे. त्यानंतर 42 अंश रस्त्यांसाठी. त्यानंतर दुकाने. त्यानंतर आहे कार्यालय. आणि 24 अंश कशासाठी आहे? अन्य कारणासाठी. ठीक आहे. साधारणतः या पद्धतीनं आपला वृत्तालेख असणार आहे. ठीक आहे. वृत्तालेखामध्ये तुम्ही काळजी काय घ्यायचं आहे? त्रिज्या तुम्ही आता मी ह्या बाजूला काढलेला आहे. तुम्ही त्रिज्या ज्या बाजूला घ्याल, समजा डावीकडे घेतला, वर घेतला, खाली घेतला किंवा याच्यापेक्षा खाली, त्या पद्धतीने तुमचं ते आकृती येणार आहे. आता फरक काय? ज्या दिशेनं ज्या ठिकाणी तुम्ही त्रिज्या घेतलाय त्याच्या वरच्या बाजूनं मोजत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने यायचं, किंवा त्रिज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रथम काढलेला आहे त्याच्या खालच्या दिशेनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं काय करत जायचे? सगळे कोण काढत जायचे, म्हणजे तुमचे कोणतेही कोण चुकणार नाही. तर अशा पद्धतीनं हा वृत्तालेख काढला जातो. आता आपण सराव संचमधील एक उदाहरण अभ्यासूया. पुढील जो वृत्तालेख आहे तो आपण सराव संच 6.6 मधील पहिलं उदाहरण घेतोय. तर याच्यामध्ये उदाहरण काय बघा? एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढा. त्याच्यामध्ये वयोगट दिले 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35 आणि 35 ते 40. ठीक आहे. आणि व्यक्तींची संख्या दिली आहे. 20 ते 25 मध्ये 80 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. 25 ते 30 मध्ये 60 जणांनी, 30 ते 35 मध्ये 35 जणांनी आणि 35 ते 40 मध्ये 25 जणांनी रक्तदान केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण या माहितीवरून केंद्रीय कोणांची मापे काढून घेऊया. तर आता वयोगट किती आहे ते प्रथम लिहूया. 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35 आणि 35 ते 40. ठीक आहे. आता व्यक्तींची संख्या किती आहे बघा? 80, 60, 35 आणि 25. आता याची एकूण करूया आपण. 3, 3, 6, 6, 12, 12 आणि 8, 20 म्हणजे 200. एकूण व्यक्तींची संख्या किती लिहिली? 200. आता केंद्रीय कोणाचं माप काढत जाऊया. 200 पैकी 80 जणांनी रक्तदान केलेले आहे. वयोगट आहे 20 ते 25. 200 पैकी 80 व्यक्ती की ज्यांचं वय 20 ते 25 वर्ष आहे अशा व्यक्तींसाठीचा केंद्रीय कोण काढून घेऊया. 360 अंश. तर बघा इथं आपण शून्य घालवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हे गेलं. त्यानंतर 2 जर आपण 36ला भागलं तर किती येईल? 18. मग 18 गुणिले 8 किती? 8 8 64, 8 1 8 9 10 144 अंश. ठीक आहे. तर पहिलं केंद्रीय कोणाचं माप किती आलेलं आहे आपलं? 144 अंश. तर आता पुढचं बघा. 200 पैकी 60 तर 360 पैकी किती? ठीक आहे. हे जर आपण सोडवलं तर तिथे बघा 2 के 2 2 3 6 3. मग 36 गुणिले 3 किती येतं? 3 संग 18, 3 3 9 आणि 10 म्हणजे 108 अंश. तर दुसरं केंद्रीय कोणाचं माप आलेलं आहे? 108 अंश. ठीक आहे. आता पुढे बघा. 200 पैकी 35 तर 360 पैकी किती? तर आता इथे बघा संक्षिप्त रूप दिलं तर 2 आहे 20, त्यानंतर 18. त्यानंतर बघा परत संक्षिप्त रूप दिलं तर 2 पंचे 10 आणि 2 नवे 18, 5 सत्ते 35. त्यानंतर 9 सत्ते 7 9
हे किती येईल 63 अंश. ठीक आहे. म्हणजे 30 ते 35 वर्षातील 35 व्यक्तींनी जे रक्तदान केलेलं आहे त्यासाठीचा केंद्रीय कोण आलेला आहे 63 अंश. आता पुढचं सोडूया आपण. 200 पैकी 25 तर 360 पैकी किती. आता हे जर सोडवलं तर ह्याचं उत्तर येणार आहे बघा 45 अंश. 45 अंश. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण केंद्रीय कोनाची मापे काढून घेतलेली आहेत. आता आपण केंद्रीय कोन काढणार, केंद्रीय कोनाच्या आधारे वृत्तालेख काढणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला आपण एका विशिष्ट त्रिज्येचा वर्तुळ काढून घेतलेला आहे. आता क्रमाने आपण कोनमापकाच्या सहाय्याने काय करणार आहोत तर वर्तुळ पाकळी किंवा वर्तुळामध्ये कोन दाखवत जाणार आहोत. तर आता एका विशिष्ट आता त्रिज्या वर्तुळामध्ये दाखवून घेऊया. ही त्रिज्या आहे. आता पहिलं काढूया 20 ते 25 वयोगटामध्ये असणाऱ्यासाठीचा केंद्रीय कोन किती 144. ठीक आहे. त्यानंतर 90, 100, 130, 140, 144. ठीक आहे. हा किती अंशाचा आलेला आहे 144 अंश. ठीक आहे. हा कोणासाठी आहे 20 ते 25 वयोगट. ठीक आहे. आपण माहिती सुद्धा लिहित जाऊया. त्यानंतर पुढे बघा 144 नंतर 108 अंशाचा कोन काढायचा आहे. 80, 90, 100 आणि 8 म्हणजे साधारणतः 100 नंतर तुम्हाला 8 घरे मोजावे लागतील. हा किती आहे 108 अंश. कशासाठीच आहे ते 25 ते 30 वयोगट. त्यानंतर बघा आता 63 अंश. 0 पासून मोजत जायचं आहे 60, 60 नंतरच्या 3 रेषा. अंश कुणासाठी आहे हे 30 ते 35 वयोगटासाठी. आणि शेवटचा आहे बघा 45 अंश. राहिलेला जो कोन असणार आहे तो 45 अंशाचा असणार आहे. तर तुम्ही बघू शकताय बघा 40 नंतर बरोबर 5 रेषेला हा 45 अंश आलेला आहे. 45 अंश कशासाठी आहे 35 ते 40 वयोगट. ठीक आहे. या पद्धतीने आपण हा वृत्तालेख काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सांख्यिकी हा धडा पूर्ण केलेला आहे. सांख्यिकीमधला 6.6 सराव संचमधील आपण काही उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेली सराव संच 6.6 आणि संकीर्ण 6 मधली उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. इथं आपल्याला आज गणित भाग 1 चा वासंतिक वर्गाचा पूर्ण पोर्शन संपलेला आहे. साधारणतः पहिल्या सत्रामध्ये तुम्ही 3 प्रकरणांचा अभ्यास केला आणि ह्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण आतापर्यंत राहिलेले 3 प्रकरण पूर्ण केलेले आहेत. आज आपला गणित भाग 1 वासंतिक वर्गाचा पोर्शन पूर्ण झालेला आहे. आता आपण इथून पुढे गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचा प्रमेय हा भाग अभ्यासणार आहोत. गणित भाग 2 मध्ये पायथागोरसचे प्रमेय हा भाग आपण सुरू करत आहोत. तर सुरुवातीला आपण पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय हा भाग अभ्यासूया.
पायथागोरसचं प्रमेय अगदी तुम्ही इयत्ता 7वी पासून शिकलेला आहे. तर काय आहे बरं पायथागोरसचं प्रमेय? तर दिलेला त्रिकोण हा जर काटकोन त्रिकोण असेल तर त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं प्रमेय आहे. ठीक आहे, ते आपण लिहिलेलं आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. जसं की उदाहरणार्थ ABC हा काटकोन त्रिकोण आहे. तर बी जवळ 90 अंशाचा कोन तयार होतो. आता कर्ण म्हणजे काय? 90 अंश कोनासमोरील बाजू, त्याला आपण कर्ण म्हणतो. तर ABC ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर उरलेले 2 बाजू कुठले आहेत? AB अधिक BC. काय म्हणतो? तर पायथागोरस प्रमेय उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ठीक आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण ABC मध्ये कर्ण वर्ग हा उरलेल्या 2 बाजू म्हणजे AB आणि BCच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे सूत्र वापरून आपण काय करत होतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार उदाहरणं सोडवलेली आहेत. ठीक आहे, पायथागोरस प्रमेय काय म्हणतो? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. तर आता पुढचा भाग आहे बघा, पायथागोरसचे त्रिकूट. आता पायथागोरसचे त्रिकूट हा महत्त्वाचा भाग आहे. याच्यावर आधारित तुम्हाला काही उदाहरणे देखील सोडवण्यासाठी येऊ शकतात. आता पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय हे समजावून घेऊया आपण. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजा इतका असेल तर त्याला पायथागोरस त्रिकूट असं म्हटलं जातं. बघा, जर तुम्हाला प्रश्नामध्ये 3 संख्या दिलेल्या असतील, त्या 3 संख्या नैसर्गिक असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जी सर्वात मोठी संख्या असते त्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर दिलेल्या संख्यांचा गट हा पायथागोरसचा त्रिकूट असतो. जसं की उदाहरणादाखल आपण एक उदाहरण सोडवूया. आता बघा, उदाहरण आहे 11, 60 आणि 61. ठीक आहे, या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही हे ठरवा, या पद्धतीने प्रश्न येतो. तर आपण ठरवूया. गुणधर्म काय म्हणतो की मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर ते दिलेल्या संख्या पायथागोरसचे त्रिकूट असतात. आता दिलेल्या संख्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे? सर्वात मोठी संख्या आहे 61. ठीक आहे, मग 61चा वर्ग किती? 61चा वर्ग आहे 3721. 3721 हा 61चा वर्ग. आता राहिलेल्या 2 संख्या बघूया. राहिलेल्या 2 संख्या कुठल्या बघा? 11चा वर्ग. 11चा वर्ग किती येतो? 121. त्यानंतरची संख्या कुठली आहे? 60. 60चा वर्ग 3600. तर नियमानुसार 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर किती येते ते पाहूया. 11चा वर्ग 121 अधिक 60चा वर्ग 3600. म्हणजे ही बेरीज किती येते बघा? 3721. म्हणजेच काय? मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका येतो. म्हणून 11, 60, 61 या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहेत. ठीक आहे, बघा या पद्धतीने उदाहरण येऊ शकतं. प्रश्न कसा येईल? 3 संख्यांचा गट दिला असेल आणि खालील संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही हे ठरवा असं विचारलं जाईल. सर्वात प्रथम मोठी संख्या कोणती आहे ती निवडायची, त्याचा वर्ग करून लिहायचा. जसं की याच्यामध्ये मोठी संख्या 61. 61चा वर्ग आला 3721. आता उरलेल्या 2 संख्यांचा वर्ग करून घ्यायचा. जसं की 11चा वर्ग 121 आहे, 60चा वर्ग 3600 आहे. त्या उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज करून घ्यायची. 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग म्हणजे 121 अधिक 3600. उत्तर आलं 3721. म्हणजे ही बेरीज मोठ्या संख्येच्या वर्गाइतकी आलेली आहे. म्हणून शेवटी वाक्य लिहायचं 11, 60, 61 या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहेत. जर ही बेरीज समान येत नसेल तर तुम्ही लिहायचं की या संख्या पायथागोरसचे त्रिकूट
नाहीत. ठीक आहे, यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे, गुणधर्म पाठ असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला उदाहरण सोडवता येणार नाही. आता अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला सराव संच 2.1 मध्ये सुद्धा आहे. 2.1 मधला प्रश्न पहिला काय बघा, खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत ते सकारण लिहा. आता यातलं आपण पहिलं उदाहरण घेऊया. प्रश्न पहिल्यातलं पहिलं घेऊया आपण. पहिल्यामध्ये बघा संख्या गट दिलाय 3, 5, 4. 3, 5, 4 सोडवूया. मोठी संख्या कोणती आहे, मोठी संख्या आहे 5. ठीक आहे, 5चा वर्ग करूया. आता 5चा वर्ग किती येईल, 25. आता उरलेल्या संख्या कोणत्या आहेत बघा, 3. 3चा वर्ग केला, 3चा वर्ग येतो 9. राहिलेली संख्या आहे 4. 4चा वर्ग केला की येईल 16. आता या दोन संख्यांची बेरीज करून पाहूया. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग आलेला आहे 9 अधिक 4चा वर्ग आलेला आहे 16. आता ही बेरीज किती येईल, ही बेरीज झालेली आहे 25. ठीक आहे, म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा लहान संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. म्हणून कारण काय लिहिणार तुम्ही, 3, 5, 4 या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहेत. या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहेत. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही राहिलेली उदाहरणं सोडवणार आहात. ठीक आहे, राहिलेल्या उदाहरणामध्ये सुद्धा तुम्ही काय करणार आहात, मोठी संख्या निवडायची, मोठ्या संख्येचा प्रथम वर्ग करून घ्यायचा, त्यानंतर राहिलेल्या दोन संख्यांचा वर्ग करायचा, त्यांची बेरीज करायची. त्यांची बेरीज जर समान आली तर दिलेल्या संख्या गट हा पायथागोरसचा त्रिकूट असतो. बेरीज जर असमान आली तर ते पायथागोरसचे त्रिकूट असत नाही. तर या पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं आहे. आता आणखीन एक उदाहरण आपण घेऊया. सराव संच 2.1 मधीलच तिसरा प्रश्न घेऊया. 5, 12 आणि 13. 5, 12 आणि 13. ठीक आहे, आता हे सोडवूया आपण. आता यातली मोठी संख्या कोणती आहे, 13. 13चा वर्ग किती, 169. राहिलेल्या संख्या किती आहेत, 12. 12चा वर्ग किती आहे, 144. त्यानंतर पुढचा बघा 5. 5चा वर्ग आहे 25. ठीक आहे, आता कशा कशाचा वर्ग करायचा आहे आपल्याला, 12चा वर्ग अधिक कितीचा वर्ग, 5चा वर्ग. 12चा वर्ग किती आलेला आहे, 144. 5चा वर्ग आलेला आहे 25. यांची बेरीज करूया. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 69. म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग हा लहान संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. म्हणून विधान काय येणार मग, 5, 12, 13 या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहेत. या पद्धतीने तुम्ही सराव संच 2.1 मधला प्रश्न पहिला पूर्ण करायचा आहे. पायथागोरसच्या त्रिकुटानंतर काही त्रिकोणांची गुणधर्म दिलेली आहेत. ही गुणधर्म आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जसं की पहिला गुणधर्म आहे कोनांची मापे 30, 60, 90 अंश असणारा त्रिकोणाचा गुणधर्म. म्हणजे काटकोन त्रिकोण आहे 90 अंश आहे आणि उरलेले दोन कोण किती अंशाचे आहेत, 30 आणि 60 अंशाचे आहेत. म्हणजे 30, 60, 90 अंशाचा गुणधर्म काय आहे, तर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. हा पहिला गुणधर्म आहे. तसाच आणखीन एक गुणधर्म आहे, कोनांची मापे जर 45 आणि 90 अंश असेल तर अशा त्रिकोणाचा एक गुणधर्म आहे. म्हणजे एक कोन 90 अंशाचा आहे आणि उरलेले दोन जे लघुकोन आहेत ते 45 अंशाचे असतील तर त्यासाठीचा एक गुणधर्म आहे. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन
45 अंश व 45 अंश मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू बघा काय म्हटलेलं असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. हे गुणधर्म आहेत जे उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, तर आता आपण एक प्रमेय सोडवूया. पुढचा भाग आहे समरूपता आणि काटकोन त्रिकोण. याच्यामध्ये आता आपण एक प्रमेय अभ्यासणार आहोत. प्रमेय बघा काय आहे. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. काय म्हटलेलं आहे त्यांनी की काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलिंब म्हणजे बीडी या शिरोलिंबामुळे जे दोन मूळ त्रिकोण तयार होतात म्हणजे ABD आणि CDV हे जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत ते परस्परांशी पण एकरूप असतात आणि मूळ त्रिकोणाशी सुद्धा एकरूप असतात. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर यासाठीचा आता माहिती काय पक्ष माहिती लिहिणार आपण. आता उदाहरणाद्वारे जी माहिती आपल्याला समजते ती आपण पक्षामध्ये लिहितो. आता आपण ती बघा त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश म्हणजे B किती आहे 90 अंशाचा आहे. त्यानंतर BD लंब रेख AC म्हणजे हा BD AC ला लंब आहे म्हणजे D जवळ सुद्धा काय होणार आहे काटकोन होणार आहे. लंबदुभाजकाचे प्रमेय आपण 9वीला अभ्यासलेला आहोत. जिथे लंब होतो तिथे 90 अंशाचा कोन तयार होतो आणि तो त्या बाजूला समान दोन भागामध्ये विभाजित करतो. ठीक आहे, तर समान दोन भागामध्ये विभाजित करतो म्हणजेच काय A', D', C याचाच अर्थ काय की BD या शिरोलंबामुळे AC या कर्णाचे समान दोन भाग झालेले आहेत. त्यानुसार D हा AC चा काय आहे मध्यबिंदू आहे. ठीक आहे, ते पक्षामध्ये माहिती लिहिलं. आता साध्य काय आहे. त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC, त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आता आपण सिद्धतेकडे जाऊया. पहिली सिद्धता घेऊया आपण. साध्य काय करायचं आहे बघा. पहिल्यांदा आपल्याला त्रिकोण ADB समरूप त्रिकोण ABC बघा आपल्याला काय करायचं आहे ADB म्हणजे हा त्रिकोण तुम्हाला समजण्यासाठी मी तिथं एक पॉइंट देते आणि दुसरा आहे त्रिकोण ABC. हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. आता समरूपतेच्या काही कसोट्या आहेत ज्या तुम्ही इयत्ता 8वीला शिकलाय जसं की बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, कर्णभुजा कसोटी, कोको कसोटी इत्यादी. त्या कसोटीनुसार आपल्याला आता हे त्रिकोण एकरूप दाखवत जायचे आहे. तर आता बघा ADB समरूप त्रिकोण ABC हे सिद्ध करायचं आहे. तर त्रिकोण ADB व त्रिकोण ABC मध्ये ठीक आहे. आता काय काय बघा याच्यामध्ये सामायिक गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण काढूया. आता याच्यामध्ये बघा कोण ABC एकरूप कोण ABD का त्याचं कारण म्हणजे आपण सामायिक कोण ABC चा B आणि ABD चा B हे दोन्ही कोण दोन्ही त्रिकोणाचे कसे आहेत सामायिक आहेत. पुढे बघा कोण ABD एकरूप कोण ADB प्रत्येकी 90 अंश. याचं कारण काय प्रत्येकी 90 अंश म्हणजे ABC मधला B हा 90 अंशाचा आहे आणि ABD मधला किंवा ADB मधला D हा कोण कसा आहे 90 अंशाचा आहे. त्यामुळे आता या दोन्हीवरून त्रिकोण ADB हे काय दाखवायचे आहेत आपल्याला समरूप त्रिकोण ABC कोणत्या कसोटीनुसार कोको कसोटी. तर याला म्हणते मी विधान 1. कोको कसोटी का तर दिलेल्या दोन त्रिकोणामधले दोन कोण काय आहेत एकरूप आहेत परस्परांशी किंवा समरूप आहेत म्हणून ते कोको कसोटीनुसार समरूप झाले. आता दुसरं घेऊया आपण. साध्य करायचं आहे जे दुसऱ्यामध्ये काय साध्य करायचं आहे त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC. आता याच पद्धतीने सोडवत जायचं आहे. आता BDC आणि ABC एकरूप दाखवायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा आता त्रिकोण BDC व त्रिकोण ABC मध्ये ठीक आहे कोण ABC
एकरूप कोन DBC, याचं कारण काय? सामायिक कोन, सामायिक कोन. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, कोन ABC एकरूप कोन BDC, प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश. म्हणून त्रिकोण BDC समरूप त्रिकोण ABC कोको कसोटी. याला म्हणते मी विधान क्रमांक 2. आता बघा याच्यामध्ये सुद्धा आपण तसंच केलं. ABC हा कोन आणि त्यानंतर BDC हा कोन 90 अंशाचे प्रत्येकी, त्यामुळे ते कोन एकरूप झाले. तसंच ABC आणि DBC हा त्याच्यामधला सामायिक कोन आहे. मग या दोन विधानानुसार त्रिकोण BDC आणि त्रिकोण ABC हे काय झाले? समरूप झाले कोको कसोटीनुसार. मग बघा, ABD ABC शी एकरूप असेल, BDC पण ABC शी एकरूप असेल, तर हे दोन्ही कोन सुद्धा परस्परांशी कसं असणार आहे? समरूप असणार आहे. मग आपण तिसरं जे साध्य आहे ते लिहूया. त्रिकोण काय आहे? ADB समरूप त्रिकोण BDC. याच्यावरून काय? विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून. ठीक आहे. इथं आपलं प्रमेय सिद्ध झालेलं आहे की जर पहिला त्रिकोण ABCC एकरूप असेल, समरूप असेल, दुसरा त्रिकोण पण ABCC समरूप असेल, तर ते उरलेले दोन त्रिकोण परस्परांशी सुद्धा कसं असणार आहे? समरूप असणार आहे. याला विधान 1 व 2 वरून आपण हे सोडवलेलं आहे. हे आहे आपलं पहिलं प्रमेय. बघा प्रमेय पुन्हा एकदा पाहूया. सिद्धतेमध्ये आपण पक्ष लिहिलं. पक्षामध्ये काय माहिती आहे? ABC मध्ये ABC हा 90 अंशाचा आहे, BD लंब AC, A', B', C. साध्य काय करायचे आहे? कोणकोणते त्रिकोण समरूप दाखवायचे ते आपण लिहिलं. पहिल्यामध्ये ADB आणि ABC हा आपण कोको कसोटीनुसार समरूप दाखवला. त्याच पद्धतीनं BDC व ABC हा सुद्धा कोको कसोटीनुसार समरूप दाखवला. मग विधान 1 आणि 2 वरून ADB आणि BDC हे सुद्धा परस्परांना कसे असणार आहे? समरूप असणार आहे. कोको कसोटीनुसार एकरूप दाखवताना आपण प्रत्येकी त्याच्यामधले काही कोन 90 अंशाचे येतात आणि त्यानंतर एक शिरोबिंदू कोणता तरी सामायिक येतो. त्यामुळे तो सामायिक कोन आणि 90 अंशाचे सामायिक कोन यानुसार कोको कसोटीनुसार आपण ते त्रिकोण काय करू शकतो? समरूप दाखवू शकतो. ठीक आहे. आता आपण आणखीन एका प्रमेयाचा अभ्यास करूया. पुढचा प्रमेय आहे भूमिती मध्याचा प्रमेय. प्रमेय काय बघा, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा भूमिती मध्य असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपण सिद्धतेकडे जाऊया. आता काटकोन त्रिकोण काढलेला आहे PQR, त्याच्यानंतर SQ हा PRचा काय आहे? शिरोलंब आहे. तर इथं काय लिहिलं बघा, PQR मध्ये रे QS लंब कर्ण PR, म्हणजे QS हा PRला काय आहे? लंब आहे, म्हणजेच तो काटकोनात छेदतो. त्यानंतर बघा त्रिकोण QSR आणि PSQ, म्हणजे हे तयार झालेले दोन्हीही त्रिकोण कशा आहेत? समरूप आहेत. कुठल्या प्रमेयानुसार? काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेच्या प्रमेयानुसार त्रिकोण PSQ आणि RSQ हे कसे आहेत? समरूप आहेत. मग त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू पण कशा असतात? प्रमाणात असतात. म्हणून आपण QS छेद PS म्हणजे कर्ण सोडून उरलेल्या 2 बाजू आपण काय लिहिलेल्या आहेत? म्हणजे त्रिकोण PSQ मधला SQ आणि PS हे प्रमाणात असतात. बरोबर. दुसऱ्या त्रिकोणामधला SR आणि SQ हे सुद्धा प्रमाणात आहे. प्रमाणात म्हणजे ते आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहितो. त्यानंतर बघा QS PS आहे तसं लिहिलं. SR SQ ला मी QS या स्वरूपात सुद्धा लिहू शकते. SQ ला मी काय करू शकते? SQ म्हणजेच कोण आहे? QS. ठीक आहे. मग तिरका गुणाकार केला तर काय होईल? QS गुणिले QS, QS चा वर्ग आणि PS गुणिले SR. म्हणजे ह्या विधानावरून सिद्ध होतं की QS चा वर्ग म्हणजे त्याचा मध्य हा उरलेल्या 2 बाजूंच्या काय असतो? भूमितीमध्ये असतो. म्हणजे शिरोलंब QS हा रेख PS आणि SR चा भूमितीमध्ये आहे, हे याच्यावरून सिद्ध होते.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये गणित भाग 1 मधील सांख्यिकी हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे. तसंच गणित भाग 2ला सुरुवात केलेली आहे. गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचं प्रमेय याच्यामध्ये आपण काही गुणधर्म आणि प्रमेयाचा अभ्यास केलेला आहे. पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.